रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉक्टर भालचंद्र मुणगेकर आता आपल्या सोबत आहेत। सर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? मी प्लॅनिंग कमिशन मध्ये होतो, रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर होतो। प्लॅनिंग कमिशन मध्ये आपण होतात। तर आता एक वाईट बातमी, एक दुःखद बातमी संपूर्ण देशासाठी आपल्या समोर येते। डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय। आपली पहिली प्रतिक्रिया? निधनामुळे देशाचे आणि माझे व्यक्तिगत जीवनातील फार मोठे नुकसान झालेले आहे जी। सर्वार्थाने सद्ग्रस्त म्हणून ज्यांचं वर्णन करता येईल अशा प्रकारे सर्व प्रकारे उच्च विभूषित असून सुद्धा अत्यंत निगर्वी, प्रसन्न, पारदर्शक व्यक्तिमत्व असलेले, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ असून सुद्धा मनामध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकार नसलेले आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारे नवभारताचे प्रणेते म्हणून आपल्याला त्यांचं वर्णन करावं लागेल। नक्कीच त्यांनी आणलेल्या आर्थिक सुधारणांच्या विषयी माझे मतभेद असताना सुद्धा त्यांनी मला प्लॅनिंग कमिशन मध्ये माझी नियुक्ती केली आणि नंतर राष्ट्रपती नियुक्त सभासद केले राज्यसभेचे। मी त्यांच्याशी अनेक वेळा महत्वाच्या विषयावर मतभेद व्यक्त केले, परंतु त्याचा कुठलाही प्रकारचा गैरसमज त्यांनी कधी करून घेतला नाही। ते माझे इमोशनल, भावनिक मेंटॉर होते, एक फार मोठे आधार आणि हितचिंतक होते। माझी व्यक्तिगत जीवनात सुद्धा प्रचंड हानी झालेली आहे। मी त्यांना अत्यंत कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो। सर, आता आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एखादा असा भाग सांगता येईल का की ज्याच्यामुळे ती जी प्रेरणा आहे ती प्रेरणा आत्ताच्या पिढीला खूपच प्रेरणादायी ठरेल असं आपल्याला म्हणता येईल? मनमोहन सिंगांचं संपूर्ण शिक्षण ऑक्सफर्ड MA पासून ते ऑक्सफर्ड केम्ब्रिज पर्यंत PhD आणि नंतर मग ऑक्सफर्डची डिलीट या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांचं बालपण अत्यंत कष्टामध्ये गेलं आणि त्यातूनही ते नावमेद झाले नाहीत। त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये ऑक्सफर्ड केम्ब्रिज मध्ये असताना सुद्धा त्यांची पैशांची फार मोठे आभाळ झाले, पण त्यामुळे ते खचून गेले नाहीत। त्यामुळे त्यांच्याकडून नवीन पिढीने निर्धार शिकला पाहिजे आणि त्याचबरोबर उच्च विभूषित असून सुद्धा सर्वसामान्यांशी त्यांचे प्रतिनिधी आपल्याला कसे वागता येईल, त्यांच्याबरोबर आपल्याला त्यांच्या सहजीवनामध्ये कसं आपल्याला सहकार्य करता येईल अशी एक सतत प्रेमभावना त्यांच्या मनामध्ये होती। गुरु नानकांची शिकवण त्यांनी आयुष्यभर प्रमाणभूत मांडली आणि संपूर्ण त्यांच्या व्यवस्थेमध्ये जरी त्याने घेतलेले आर्थिक निर्णय काही एक वादग्रस्त ठरले तरी सुद्धा त्या निर्णयांच्या मध्ये लवचिकपणा आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आणि हा त्यांचा गुण आहे, तो महत्वाचा आहे। ते सातत्याने स्वतःचं आत्मपरीक्षण करत होते आणि त्यातून त्यांना नवीन धोरणं कशी स्वीकारायची याचं ज्ञान त्यांना अवगत होते। आज ते चांगल्या स्थितीमध्ये असते तर देशाची सध्याची आर्थिक परिस्थिती जी आहे त्याच्यातून त्यांनी नक्की मार्ग काढला असता, परंतु स्वच्छ चारित्र्य, पारदर्शक व्यक्तिमत्व, निगर्वीपणा अशा प्रकारे एक सद्ग्रस्त म्हणून आयुष्यभर ते जगत राहिले। त्याचा प्रत्येक भारतीयाला यापुढे अभिमान वाटत राहील। एखादा त्यांचा असा निर्णय आपल्याला आठवतो त्याचे परिणाम, दूरगामी परिणाम खरं तर आपल्या देशावरती किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेवरती दिसून आले असं आपल्याला काही सांगता येऊ शकेल? एक गोष्ट महत्वाची अशी आहे की नवीन आर्थिक धोरण त्याने जे जुलै 1991 मध्ये आणलं, नरसिंहराव प्राईम मिनिस्टर असताना, त्या नवीन आर्थिक धोरणाचे 2 भाग होते। एक स्टॅबिलायझेशन प्रोग्राम म्हणजे ताबडतोब देशाची अर्थव्यवस्था ही धोक्यामध्ये असताना ती बाहेर काढणं, आणि दुसरे लॉंग टर्म स्ट्रक्चर्ड ऍडजस्टमेंट प्रोग्राम ज्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम झाले आणि 2 गोष्टीमध्ये उणिवा राहिल्या। एक, नवीन आर्थिक धोरणामध्ये आर्थिक प्रगतीचा वेग वाढवणं हे सर्वात प्रमुख उद्दिष्ट ठरलं आणि त्या उत्पन्नाच्या वाढीचे फायदे गरिबांच्या पर्यंत कसे जातील याचे सुरुवातीच्या 10 वर्षामध्ये जवळजवळ 2005 पर्यंत दुर्लक्षित राहिले। त्याचप्रमाणे जॉबलेस ग्रोथचा प्रश्न निर्माण झाला, म्हणजे आर्थिक विकास 8% 8.5% जरी झाला तरी सुद्धा त्या प्रमाणामध्ये रोजगार वाढला नाही आणि नवीन स्ट्रक्चरल धोरणामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये मूलगामी स्वरूपाचे बदल झाले। ते सगळेच बदल स्वागतार्ह आहेत असं मानण्याचं कारण नाही,
जी. परंतु अशा प्रकारची धोरणं आकारणं ही त्यावेळा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक या दोघांचाही आग्रह होता आणि त्यामुळे त्यांना आता ही धोरणं घेणं भाग पडलं. जी. पण या 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये या धोरणामध्ये मी प्लॅनिंग कमिशन मध्ये तेव्हा होतो, मूलभूत स्वरूपाचे बदल केले आणि टुवर्ड्स फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ, अधिक वेगाने आर्थिक विकास आणि सर्वसमावेशक आर्थिक विकास असं आम्ही धोरण ठरवलं 11व्या वार्षिक पंचवार्षिक योजनेचं. जी. याबद्दल त्यांचा पूर्णपणे पाठिंबा होता. तेव्हा सातत्याने आत्मपरीक्षण करणं आणि जी. नवीन नवीन धोरणांचा अवलंब करणं जी सामुदायिकरित्या सर्व लोकांच्या फायद्याची ठरतील हा त्यांचा आग्रह होता. जी. ही गोष्ट आताच्या अर्थतज्ञांनी आणि आताच्या सरकारने सुद्धा ध्यानात घेण्याची आवश्यकता आहे. आपण त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे आणि आपण त्यांच्या सोबत देखील राहिलेला आहात. अनेक वेळेला आपला संपर्क आलेला आहे. मी तुलना म्हणून नाही, पण पंतप्रधान म्हणून ते जास्त प्रभावी होते का अर्थतज्ञ म्हणून जास्त प्रभावी होते? आपला अभ्यास काय सांगतो? त्यांच्यामध्ये एक अर्थतज्ञ म्हणून आणि पंतप्रधान म्हणून जी. या दोन्ही गोष्टींचं योग्य मिश्रण झालेलं होतं. जी. देशाचे पंतप्रधान असताना केवळ पॉप्युलिस्ट धोरणं आकारणं स्वीकारणं आणि अर्थव्यवस्थेमध्ये सातत्याने वित्तीय तूट वाढवत जाणं जी. हे त्यांना पसंत नव्हतं. ते सातत्याने आपल्या देशामध्ये आपल्याला नवीन आर्थिक धोरणं सामाजिक न्यायाच्या आणत असताना आपल्याकडे रिसोर्सेस किती आहेत याचा ते सातत्याने विचार करत जी. आणि त्या संबंधामध्ये त्यांचे आणि माझे एकदा तीव्र मतभेद झाले. जी. त्यांनी एकदा असं विचारलं मला की वेअर फ्रॉम टू ब्रिंग द रिसोर्सेस, जी. आर्थिक रिसोर्सेस कुठून आणायचे? मी त्यांना त्याच भाषेमध्ये असं म्हणालो जी. की सर, आपल्याकडे सरकार आपल्या हातामध्ये आहे, जी. रिसोर्सेस आकाशामधून पडत नाहीत, जी. आपल्याला ते रिसोर्सेस निर्माण करावे लागतील. जर सर्वसमावेशक धोरण स्वीकारायचं असेल जी. तर आपल्याला रिसोर्सेस निर्माण करावे लागतील. जी. आणि याबद्दल त्यांचं एकमत झालं. जी. शेतकऱ्यांना पहिलं पॅकेज जे 3,500 कोटी रुपयांचं दिलं जी. ते आमच्या रिकमेंडेशन नंतर त्यामुळे त्याने दिलं. जी. आणि नंतर देशातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ध्यानात घेऊन जी. 72,000 कोटी रुपयांचं पॅकेज त्याने दिलं. जी. त्याच्यानंतर 2014 नंतर सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारने ₹1 पॅकेज सुद्धा भारतातील शेतकरी जे आत्महत्या करतात त्या शेतकऱ्यांना दिलेले नाही. जी. तर मनमोहन सिंग हे लोकांचे प्रश्न काय होते हे समजावून घेऊन त्या दृष्टिकोनातून आपल्या आर्थिक धोरणामध्ये बदल करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती जी. आणि ही क्षमता मला फार महत्वाची वाटते. जी. धन्यवाद सर, आपण केलेल्या या विस्तृत विश्लेषणाबद्दल. देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दिल्लीमध्ये एम्स रुग्णालयात निधन झालंय. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. श्वसनाचा आजार असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. सव्वीस सप्टेंबर 19